हॅलो. तर मी आज गेट रेडी विथ ऑफिस हो एका मैत्रिणीच्या डोहाळे जेवणला जाणार आहे. तर मग मी घरातून काही रेडी होऊन नव्हती आलेली, बघू शकता. तर मला जावं लागणार आहे. तर मग मी ऑफिसमध्येच रेडी होत आहे. ऑफिसचा टायमिंग झालेला आहे, नाहीतर बॉस माझा व्हिडिओ बघेल आणि बोलेल हे काय चाललंय तुझं. तर ऑफिसमध्ये कोणी नाही आहे, तर आता मी लवकर लवकर तयार होते आणि मग मी पण निघते तिच्या डोहाळे जेवणात जायला. तर बघूया आपण आता मी कसा मेकअप करते. चला. तर हा मेकअप आहे. हा मेकअप वापरून आज मी मेकअप करणार आहे. एकदम मेकअप असं नाही म्हणता येणार, थोडं हलकंसं रेडी होणार आहे. ज्यात कन्सिलर आहे आणि ब्लश सुद्धा आहे आणि हायलायटर सुद्धा आहे. एकदम पॉकेट फ्रेंडली आहे हा प्रोडक्ट खरं म्हणजे. तर हे तुम्ही बॅगेत कुठेही कॅरी करू शकता. एकदम छोटंसं आहे. छोटा पॉकेट बडा धमाका असं बोलायला काही हरकत नाहीये. त्याचं एकदम तुम्ही बघू शकता. कन्सिलर एकदम एकदम मस्त सेट पण होतो आणि भरपूर इफेक्टिव्ह सुद्धा आहे खरं म्हणजे. तर तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये मी आता लावत आहे. कन्सिलर ॲज अ फाउंडेशन म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि बघू शकता एकदम कव्हरेज पण त्याचा एकदम छान आहे. खरं म्हणजे बजेट फ्रेंडली आहे हा प्रोडक्ट. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल आणि हा सगळ्या स्किनवरती सूट होणार आहे. तर बघू शकता एकदम फटाफट मी रेडी होत आहे, कारण की उशीर झालेला होता. लेट झालेलं होतं खरं म्हणजे. तिचं संध्याकाळी झालेला होता कार्यक्रम. तर मी तर ऑफिसमधून जाणार होती म्हणून मग मी रेडी होऊन जात आहे. बघू शकता एकदम माझ्या डोळ्याच्या खाली म्हणजे थोडंसं ब्लॅकिश असं वाटत होतं. तर त्यासाठी काही उपाय असेल तर सांगा. भरपूर ब्लॅक झालेला आहे डोळ्याच्या खाली. म्हणून परत लावलं ते कन्सिलर थोडंसं. बघू शकता एकदम मस्त कव्हरेज झालेला आहे त्याचा. आता आपण थोडंसं ब्लश लावूया. हलकासा असा ब्लश. ब्लश मला फार आवडतो. दिसत नाहीये व्हिडिओमध्ये, पण लावलेला होता मी. फोटो नंतर मग मी तुम्हाला शेअर करेल. बघू शकता तुम्ही. थोडासा हलकासा असा लावलेला होता. जास्त काही मेकअप असं केलं नाहीये. मस्त असं. त्यानंतर हायलायटर हे आयशॅडो म्हणून मी वापरलेलं आहे आणि सगळ्या हाय पॉइंटला सुद्धा लावत आहे. सगळीकडे एकदम आयशॅडो म्हणून वापरला तरी पण एकदम मस्त आहे तो हायलायटर. एकदम छान वाटतं. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगते, व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण तुम्हाला नंतर कळेलच माझा लूक बघून. आता मग मी लिपस्टिक वापरत आहे. लिपस्टिक पण एकदम मस्तच आहे. ग्लॉसी पण आहे त्याच्यात आणि मॅट फिनिशिंग हे दोन्ही आहे त्याच्याबरोबर. कॉम्बोच आहे म्हणा तो. आता मी लिपस्टिक लावते. लिपस्टिकचा कलर बघा, त्याच्याने एकदम माझा लूक चेंजच होत आहे आणि लिपस्टिक ही मॅट आहे. 5 मिनिटानंतर ही मॅट होते बघा. त्यानंतर आपण त्याच्यावरच ग्लॉस लावणार आहोत. तर तुम्हाला एक जादू दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही, हा लिपस्टिक एकदम मॅट आहे. अ, लागत नाहीये हाताला जरा पण माझ्या. आणि त्यानंतर आता मी ग्लॉसी लूक करणार आहे म्हणून मी ग्लॉस लावत आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल, "अरे, हे आता ग्लॉस कसं लावते?" पण हे ग्लॉस मिक्स नाही होणार आहे ब्रशला बघा. तर मी लावते तर लूक माझा एकदम चेंज होणार आहे. ग्लॉसी एकदम छान वाटतोय. नक्की हा प्रॉडक्ट पण मी रिकमेंड करेल, कारण की मी स्वतः वापरते. त्याच्यामुळे मी तुम्हाला रिव्ह्यू देते. असं नाही की आणि ह्याचं काही मला बेनिफिट नाहीये. मी वापरते म्हणून मी तुम्हाला सांगते. खरंच छान आहेत प्रॉडक्ट. बघू शकता एकदम लूक कसा एकदम. मेकअप पण तुम्ही बघू शकता आता दिसतंय थोडंसं. मस्तच लूक झालेला आहे. लिपस्टिक मला तर ही शेड फार आवडते. एकदम छान आहे शेड. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. त्यानंतर मी काजळ लावत आहे. काजळ मी दररोज लावते, त्यामुळे मी हर्बलचंच काजळ यूज करते. कारण की डोळ्याशी मी खेळत नाही केव्हा पण, म्हणजे कोणीच खेळत नाही. म्हणजे खेळणं म्हणजे चांगले प्रोडक्ट वापरा. असे कोणतेही प्रोडक्ट वापरू नका, ज्याने डोळ्यांना काही त्रास होईल, इचिंग होईल. तर मी ते काजळ लावत आहे. काजळने एकदम लूक एकदम वेगळाच होऊन जातो. काजळशिवाय मला आवडतच नाही खरं म्हणजे. सवय झालेली आहे काजळ लावण्याची. तर आज सकाळी फारच उशीर झालेला होता ऑफिसला यायला, त्यामुळे काहीच लावलं नव्हतं. तर आता म्हटलं जायचं आहे तर काजळ लावूया. बघू शकता माझं असं गेट विथ रेडी इन ऑफिस असा लूक माझा रेडी झालेला आहे. बघू शकता या डोळ्याला परत मी थोडंसं हलकंसं काजळ लावत आहे.
मस्त असं काजळ पण एकदम छान आहे. डोळे पण एकदम थंडगार वाटतात. नक्की मी तुम्हाला सांगेल, की नक्की बाय करा हे काजळ सुद्धा. छान वाटतंय आणि कुठेही तुम्ही रेडी होऊ शकता. बघू शकतात मी ऑफिसमध्ये रेडी झालेली आहे. 5 मिनिटाच्या आत मी रेडी झालेली आहे. माझा लूक बघू शकता तुम्ही मस्त आणि हळू अजून स्किन माझी ग्लो करेल. छान ग्लो करेल. पुढे जाऊन तुम्हाला कळेल, की कसा ग्लो होतो. एकदम छान प्रॉडक्ट आहेत. मला म्हणजे कुठेही जाताना मला असं वाटतं, की फाउंडेशन, पावडर हे घेऊन जाण्याची गरजच नाही. हे छोटासा असं पॉकेटमध्ये घेऊन गेलात, की झालं सगळा एकदम मेकअप एकदम मस्त होतो. खरंच हा छोटा पॉकेट बडा धमाका आहे. एकदम मस्तच आहे. एकदम लूक चेंज होऊन जातो. फिल्टर नाही लावलाय मी कोणतंच असं. बघू शकता मस्त हा प्रोडक्ट नक्की बाय करा मी असं सांगेल. कमेंट करा लिंकसाठी. लिपस्टिक सुद्धा एकदम छान आहे शेड. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. लिपस्टिक, लायनर सॉरी काजळ सुद्धा आहे. छान लायनर मी लावलेलं नाहीये. बघू शकता माझा लूक एकदम रेडी झालेला आहे. आता चेहऱ्याचा तर मेकअप झालेला आहे. आता केस नीट विंचरूया आणि निघूया. फटाफट नवऱ्याचा फोन आलेला होता, की मी खाली आलेलो आहोत, वाट बघतात आहेत. बघू शकता मस्त असा लूक झालेला आहे. मस्त असं शाईन करत आहे. लिपस्टिक पण एकदम ग्लॉसी ग्लॉसी छान वाटत आहे. बघू शकता एकदम लूक कसा झालेला आहे. नक्की कमेंट करून सांगा. एकदम छान वाटतंय मला. मलाच माझी नजर लागेल असं मला वाटतं. एकदम फटाफट रेडी झालेली होती मी एकदम कमी प्रोडक्ट्स वापरून सुद्धा हा लूक आला आणि ऑफिसमध्ये रेडी झालेली होती. बाय. तर आता बघू शकता माझा लूक कसा झालेला होता. फोटो काढलेला आहे तुमच्यासाठीच. आता लिफ्टची वाट बघत आहे. लिफ्ट बघू शकता एकदम कसं शाईन आलेलं आहे आता चेहऱ्यावरती माझ्या. तर समोरच असे नवरोबा उभे होते वाट बघत बिचारे. मला ते मैत्रिणीकडे सोडायला आलेले होते. तर म्हणजे अ, मी त्यांच्याशिवाय कुठेच जात नाही. आता बिकानेर होतं. मग तिला ओटी भरण्यासाठी काही स्वीट्स घ्यायचे होते. त्याच्यामुळे मग मी बिकानेरमध्ये आली. हे स्वीट्स बघून तर मी एकदम कन्फ्यूजमध्ये झाले, की काय मी स्वीट्स घेऊ? बापरे! माझ्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलेलं होतं, की काय घ्यायचं, काय घ्यायचं विचार करत होतो आम्ही. तर मग मी विचार केला, की मला जे आवडतात माव्याचे पेढे तेच घेऊया. म्हणून मग मी माव्याचे पेढे इथे घेतलेले होते. तर बघू शकता किती व्हेरायटी ऑफ पेढ्यांचा, लाडूंचा प्रकार आहे इथे. तर ते घेतलं त्यानंतर समोरच पाणीपुरीवाला होता. मग पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी नाही, शेवपुरी खाल्ली. तर मला दहीपुरी नाही आवडत. त्यांना दहीपुरी आवडते म्हणून त्यांनी दहीपुरी घेतली आणि मी शेवपुरी आणि मग सुकी पुरी घेतली. मग नंतर मैत्रिणीकडे आली. उडबरणीचा कार्यक्रम केला. खूप गप्पा मारल्या. एकदम ती खूप हसायला लागली. तिचा मूड एकदम ऑफ होता. पण मी गेल्यावर तिला मी हॅपी करून टाकलं. एकदम छान ती हॅपी झाली. एकदम मस्त भरपूर दिवसाने आम्ही भेटलो. खरं म्हणजे ही मैत्रीण अ, एकदम जुनी नाहीये, लेटेस्टच आहे. म्हणजे नवीनच ओळख झालेली होती जॉबवरती आणि भरपूर छान आमचं जुळलं. एकदम छान. म्हणजे आम्हाला दोघांना केव्हा अटॅचमेंट एकमेकांविषयी झाली आम्हालाच कळालं नाही. तर मस्त तिला स्वीट खायला दिला आणि फोटोशूट सुद्धा केले छान असे. तर आजचा दिवस असा होता. बाय.